मंडळी, ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगमचा हा चौथा भाग तुम्ही बघत आहात. आजचा म्हणजेच 11 डिसेंबरचा फायनली आजचा भाग आला. आता अति अपेक्षा ठेवू नका प्रेक्षकांनो, एकच दिवस राहिलाय उद्याचा दिवस आणि नंतर रेग्युलर वेळेवर एपिसोड येतीलच. आता जेव्हा येईल तेव्हा आपल्याला बघायचंच आहे. असो, आता काल आपण पाहिलं होतं कॉन्ट्रॅक्ट वरती यांचा महासंगम काल संपला होता. आता ते कॉन्ट्रॅक्ट काय आहे हे ते नागेश्वर घेऊन येतात आणि अर्जुनला म्हणतात, बघा अर्जुन साहेब, तुमच्या वकिली भाषेत काय आहे काय नाही ते सांगा आमच्या चिरंजीवांना. रुद्र म्हणतो, अर्जुन हे काय आहे रे सगळं? हा सगळा प्लॅन रुद्रच्या आत्याचा आहे. रुद्रला मुद्दाम त्यांनी असं पितवलंय. आता अर्जुनने ते वाचलं आणि म्हणतोय, अरे रुद्र, हा तर माफीनामा आहे. रुद्र म्हणतो, काय सांगतोयस, माफीनामा? मग नागेश्वर सांगतात, हो हा माफीनामाच आहे. आम्ही सुनबाईचा अपमान केला ना, म्हणून रीतसर आम्ही माफीनामा मागितला आणि त्यांनी पण याच्यावर सही केली. बरं, रुद्रला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटतंय आणि रुद्रच्या आत्याला कळलंय की त्यांच्या भावाने ही बाजी पलटवली आहे. आता सगळेच जण विचारतात, माफीनामा? पण मग हे सगळं? आता ते सांगतात नागेश्वर, हे सगळं आम्ही मुद्दाम केलं आमच्या सुनबाईसाठी आणि आमच्या चिरंजीवासाठी. गिरिजा तर बघतच राहते बरं का नागेश्वरकडे. या क्षणाला गिरिजा एकही शब्द बोलत नाही. या गोष्टीचं मला जरा नवल वाटलं, कारण गिरिजाला कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच यावर सही करायला लावली होती नागेश्वरनी. आता रुद्रला ते म्हणतात, काय तुम्ही पण चिरंजीव याच्या त्याच्यावर विश्वास ठेवता आणि आमच्यावर विश्वास दाखवता. अर्थातच प्रेक्षकांनो, नागेश्वर हे खोटं बोललेले आहेत आणि त्यांनी काहीतरी वेगळाच कागद दाखवलाय असा एक माझा अंदाज आहे. असो, पण अर्जुन म्हणतो, हो रुद्र, हे खरं आहे आणि हा माफीनामाच आहे. नागेश्वर म्हणतात, काय तुम्ही पण चिरंजीव. मग लगेच रुद्र खूप गिल्टी फील करतो आणि त्याच्या वडिलांची माफी मागतो. आबासाहेब, आम्हाला माफ करा, आम्ही असं करायला नको होतं. सायली म्हणते, जाऊ द्या, जे झालं ते चांगलं झालं. सगळ्यांच्या शंकांचं निरसन तर झालं ना. चला, बरं झालं. गिरिजा, आता तूही मनात काही ठेवू नकोस बरं. आता सगळ्यांचं सगळं छान चाललंय, म्हणजे लग्नाला पुन्हा सुरुवात होणार आहे. आता हा रुद्र एकदम त्याच्या वडिलांसमोर येतो आणि घट्ट मिठी मारतो त्याच्या वडिलांना. त्याला खूप गिल्टी वाटतं की आपण असं आपल्या वडिलांना बोलायला नको होतं. नागेश्वर गिरिजाकडे बघतात आणि मग त्यांच्या बहिणीकडे. मग ती जी सावी आहे ती 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 म्हणते आत्याला, शे, आपण काटा काढायला चाललो होतो पण यांनी काटाच मोडून टाकला. रुद्रची आत्या म्हणते, मुद्दाम मुद्दाम दादासाहेबांनी ही सगळी बाजी पलटवली आहे. असो, पण आता सगळं काही चांगलं झालंय. नशिबाने या मालिकेचे सीन आणि स्लॉट जास्ती दाखवत आहेत ते प्रेक्षकांनो. मालिका खरंच चांगली आहे आणि मालिकेमधले कलाकार खूप दिग्गज आहेत ना. नक्कीच तुम्हाला या महासंगम नंतर ही मालिका बघायला आवडेल अशी मी आशा करतेय. पण आता आपल्या ठरलं तर मगचे सीन बघा. नागराज विचार करतोय की साक्षी आणि सचिन सोबत, सचिन आणि साक्षीचं काय असेल बरं नातं? काहीतरी गडबड दिसतीये. ज्या पद्धतीने सचिन साक्षी सोबत वावरत होता हे नॉर्मल दिसत नाहीये. काय असेल बरं ही भानगड? अरे यार, डोकं भंजाळायला झालंय. काय असेल कोणास ठाऊक. पण सचिन आणि साक्षी, असा तो सतत विचार करतोय बरं का. म्हणजे त्या दिवशीच्या परवाच्या सीन नागराज आजच्या सीन मध्ये दाखवलाय त्यांनी. आता नागराज विचार करायला लागतो काय भानगड असेल. तेवढ्या सुमन त्याला म्हणते, अहो आलात तुम्ही, कुठे होतात? मला अस्मितेच्या डोहाळ जेवणाला जायचंय. बरं, कुठे होतात अहो तुम्ही? मग नागराज म्हणतो, काय ग सुमन, आल्या आल्या कटकट करतेस नेहमी. काय चाललंय तुझं? एवढी नटून नटून कुठे चालली आहेस? आणि आता लगेच ही सुमन म्हणते, अहो मी तुम्हाला मगाशीच म्हटले ना, मी अस्मिताच्या डोहाळ जेवणाला चालले. तुमचं लक्षच नसतं. मी काय रिकामी फिरते का हो? लगेच नागराज म्हणतो, करेक्ट आहे तुझं. पण काय म्हणलीस तू आता? अस्मिताच्या डोहाळ जेवणाला चाललीयस? सुमन म्हणते, हो अस्मिताच्या डोहाळ जेवणाला चाललीये मी. नागराज म्हणतो, थांब थांब, मी पण येतो तुझ्यासोबत. सुमन म्हणते, अहो तुम्ही तर काही बोलला नाहीत मगाशी. नागराज म्हणतो, थांब ग, येतो मी तुझ्यासोबत. थांब जरा 2 मिनिटं दे मला, मी लगेच तयार होऊन येतो. नागराजसाठी ही सुवर्ण संधी आहे. आता बघा प्रेक्षकांनो, नागराज तिथे जातो आणि तिथे सेल्फी मुद्दाम घेतो साक्षीला आणि मैपतला हे सगळं प्रकरण दाखवण्यासाठी. मजा येणारे भाग बघायला आपल्या ठरलं तर मग या मालिकेचे. सुमन विचार करायला लागते, काय चालू असतं हल्ली यांचं कोणास ठाऊक. असो, पण प्रिया आली आहे इकडे आता सावीकडे. लग्न घराचा पुन्हा सीन दाखवत आहे. सावीला विचारते, काय ग काय झालं? ती सावी चिडते आणि म्हणते, आत्ता आली असतो, एवढं सगळं झाल्यावर काही झालेलं नाहीये. ती गिरिजा अजून घरातच आहे आणि मी मूर्खासारखी वाट बघते त्यांच्या लग्नाची. मग ही आत्या म्हणते, सावी गप्प बस, तुलाही माहितीये की दादासाहेबांमुळे माझे हात बांधले गेलेत. प्रिया म्हणते, तुमचे हात बांधले गेलेत? मग असं कोणी असेल ना ज्याचे हात मोकळे आहेत. मग थोडासा विचार करतात ह्या सगळ्या विलन मिळून आणि मग त्या आत्याला काहीतरी आठवते आयडियाची कल्पना. आणि मग ती आत्या म्हणते, आहे एक जण असं आहे ज्याचे हात नक्कीच मोकळे आणि तो मला मदतही करू शकतो. वा प्रिया, तू कमाल आहेस, असं आत्या प्रत्येक वेळेला प्रियाला म्हणत असते. असो,
आता इथे बघा सायलीने नवरीला छान तयार केलंय, गोड दिसत असते गिरिजा म्हणून सायली तिची दृष्ट काढते, तिला काजळ लावते. गिरिजाला जरा टेन्शन आलंय आता, तेवढ्यात तिची फ्रेंड पण आली आहे. आज तिच्या फ्रेंडचं पण बरंच काही त्यांनी दाखवलंय. आता तिच्या या मैत्रिणीला या गिरिजावर एक वाईट नजर ठेवलेला मुलगा आहे ना, तो जरा ब्लॅकमेल करणार आहे बरं का. आणि बघा आता पुढे काय होतंय. आजचा भाग मुद्दाम लहान झालाय बरं का प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटेल छोटा कस काय, पण आज त्यांनी गाणा बजाना भरपूर केलाय, त्यामुळे आजचा भाग लहान झालाय. अस्मिताचं डोहाळ जेवण संपन्न झालंय. सचिन फोटो काढत असतो अस्मिताचे, तेव्हा प्रतापराव म्हणतात, सचिन अरे मी तुझे पण फोटो काढतो, तिचे किती फोटो काढणार आहेस तू. आता हा सचिन म्हणतो, डॅड छान फोटो काढा. प्रतापराव म्हणतात, बघ तू सुंदर फोटो काढेल. प्रतिमा त्या म्हणतात, अरे सचिन जरा जवळ तरी या दोघांनी, अरे त्या फोटोत मावले पाहिजे ना तुम्ही दोघं. जरा चिडवतात प्रतिमा त्या सचिनला. आणि सचिन आणि अस्मिताचे असे छान फोटो सेशन होते. तेवढ्यात तिथे सुमन आणि नागराज येतात. प्रतिमा म्हणते, काय ग सुमन किती उशीर केलास. सुमन म्हणते, आय्या वहिनी झालं की काय डोहाळ जेवण. मग ही प्रतिमा त्या म्हणते, हो अगं आत्ताच झालं, खूप वाट बघितली आम्ही तुमची. मग ही सुमन म्हणते, बघा ना वहिनी हे लवकर आवरतच नाहीत. नागराज आणि सुमन अभिनंदन करतात मग अस्मिताचं आणि अस्मिताला गिफ्ट देतात. अस्मिता म्हणते, थँक्यू सो मच. नागराज म्हणतो, काय मग सचिनराव जबाबदारी वाढली तुमची. कल्पनाताई म्हणतात, चला जेवून घेऊयात का आता आपण सगळे. आता ही सुमन म्हणते, थांबा की वहिनी, आल्या आल्या काय लगेच जेवायचं, थांबा थोड्या वेळ. मग नागराज आणि सुमन दोघे अस्मिताशी बोलतात छान. अस्मिताला म्हणते, सुमन चेहरा खुल्लाय बरं का तुझा छान अस्मिता. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सुमन आधी बघायला पाहिजे होतं, सचिन येईपर्यंत तर हिचा चेहरा टेन्शन मध्ये होता. नागराज लगेच म्हणतो, अरे वा म्हणजे काय, सचिन बाहेर गेला होता की काय. अस्मिता म्हणते, अरे काका विचारू नकोस, अरे 4-4 दिवस सचिन बाहेरच असतो. नागराज म्हणतो, अरे वा बिझी आहे वाटतं आमचे जावई बापू. काय रे सचिन एवढं कसलं काम करतोस रे. सचिन म्हणतो, आओ काय करणार काका, असतात काही कामं ऑफिसची, आणि तसंही अस्मिताने बोलवल्यावर येतो बरं का मी. अस्मिता म्हणते, अरे काका मी बोलवल्यावरच येतो सचिन नेहमी. आता नागराजला कळलंय बरं का काय भानगड आहे नेमकी. नागराज म्हणतो, बरोबर आहे, तुला खूपच गडबड होत असेल ना सचिन, इकून तिकडे तिकून इकडे करायला. अस्मिता म्हणते, काय रे सचिन तू युएसला असताना जास्ती फोन करायचास, आता इथे असल्यावर फोनच करत नाहीस. सचिन म्हणतो, मग जाऊ का आता. या दोघांचे भांडणं सुरू होतात थोडेसे असे, म्हणजे छोटे वादावादी असते सुरू. मग नागराज म्हणतो, बरं जाऊ द्या सोडा आता, आनंदाचे क्षण आहेत की नाही आपण टिपून ठेवूयात हे कॅमेऱ्यात. आता सुमन म्हणते, गोड दिसतेस अस्मिता. नागराजने आता मुद्दाम सेल्फी घेतलाय बरं का प्रेक्षकांनो या सचिन सोबत आणि अस्मिता सोबत. नागराज मुद्दाम सगळं सचिनला खोदून खोदून विचारतोय, यात काही शंका नाहीये. आता सचिन सोबत या अस्मिता सोबत त्याने मुद्दाम सेल्फी घेतली आहे आणि एक फोटो सेपरेट असा सचिन आणि अस्मिताचा पण घेतलाय. आता हा फोटो मैपत आणि साक्षीला दाखवायला कामाला येईल ना, मजा येईल पण प्रेक्षकांनो जेव्हा मैपत आणि नागराजची भेट होईल. आजच्या या भागामध्ये तुम्हाला मैपत कुठेच दिसणार नाहीये. आज गाणा बजाना भरपूर झालाय आणि ज्यांची शंका आहे ना की हा एपिसोड कुठे दिसतो, त्यांना सांगते मी थोड्याच वेळात की हा एपिसोड कुठे दिसतो. आजचा आपला रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका मंडळी. आजचा भाग नेहमीप्रमाणे उशिरा चला झालं, आता उद्याचाच दिवस शिल्लक आहे. उद्याचा एपिसोड बघितला की शनिवारपासून बॅक टू रुटीन आपलं ठरलं तर मग येत राहील. नशीबवान मालिका आवडल्यास नक्की बघा, एन्जॉय करायला विसरू नका. तर बघा आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय संगीत रजनीचा वगैरे कार्यक्रम आता त्या लग्न घरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. नागराजने ती सेल्फी व्यवस्थित सेव्ह करून ठेवली आहे मैपत आणि साक्षीला दाखवायला. इकडे आता ही आत्या एका माणसाला भेटली आहे, त्या रुद्रची आत्या. आता हा जो माणूस आहे, हा जो मुलगा आहे, याला त्या गिरिजासोबत लग्न करायचंय. ती आत्या त्याला विचारते, काय रे तुला गिरिजा आवडते ना, तुला लग्न करायचं ना तिच्याशी. मग तो मुलगा म्हणतो, हो आवडते, पण ती तर तुमच्या भाच्याशी लग्न करते ना. मग आता ती आत्या त्याला म्हणते, तुला त्याच्याशी काय करायचंय, तुला तिच्याशी लग्न करायला मिळालं ते झालं ना, मी सांगते तसं कर. आता त्या आत्याने काहीतरी प्लॅन सांगितलाय त्या मुलाला जो आपल्याला ऐकवला नाहीये. आता तो एक्झिक्यूट करताना आपल्याला दिसणार आहे या महासंगम मध्ये. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आता तेच करतो. आता इथे बघा ही गिरिजा तयार झाली आहे, पण संगीत रजनीमध्ये तिला डान्स करता येत नाही. ती तिच्या मैत्रिणीला शेअर करत असते की अगं मला येत नाही ग नाचता, मी फक्त जुळं पाहिल्यावरच नाचते. मग तिची फ्रेंड म्हणते, अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस ग, होईल सगळं छान. मग इकडे सायली मॅडम आपल्या सगळ्या संगीत रजनीचं अँकरिंग आपल्या सायलीताईने केलंय बरं का. सायलीताई छान अँकरिंग करताय आणि प्रत्येक परफॉर्मरला तिथे बोलवत आहेत. आता हा सगळा महासंगम तुम्ही टीव्हीवर नक्की एन्जॉय करा रात्री, कारण आज त्यांनी ना सगळं गाणं, डान्स, नृत्य हे सगळं तेवढं खूप दाखवलंय. त्यामुळे आज माझाही रिव्ह्यू जरा लहान झाला आणि सांगण्याचे कष्ट पण फार वाचलेत. असो,
आता सगळ्यात सुरुवातीला सायलीने कल्पनाताई आणि रुद्रची आई या दोघींना तिथे नृत्य करायला बोलवलंय. दोघी अगदी बहिणी बहिणी शोभतात प्रेक्षकांनो. बाय द वे कल्पनाताई आणि त्या रुद्रच्या आई दोघी पण सुरेख दिसतायत. कल्पनाताई आणि त्यांनी आली उमलून माझ्या गाली या गाण्यावरती नृत्य केलंय. दोघी गोड दिसतात. आणि इकडे त्या आत्याने ज्या मुलाला बोलवलंय त्या मुलाने या गिरिजाच्या मैत्रिणीचा असला एक काहीतरी व्हिडिओ शूट केलाय तिला ब्लॅकमेल करण्यासाठी. फोटोवरनं तुम्हाला कळलंच असेल नेमका काय व्हिडिओ शूट केला याने. असो, आता इकडे सायली पुन्हा एकदा संगीत रजनीमध्ये अँकरिंग करताना दिसेल आणि सायली आता इथे त्या रुद्रच्या वडिलांना आमंत्रित करते की त्यांनी काहीतरी परफॉर्मन्स दाखवावा. आता ते तिथे येतात आणि त्यांनी या मालिकेचा टायटल ट्रॅक गाऊन दाखवलाय प्रेक्षकांनो. अतिशय सुरेख आवाज आहे यांचा प्रेक्षकांनो. आजचा सगळा हा रिव्ह्यू तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता ही गिरिजा त्यांच्याकडे बघत राहते. नशीबवान या मालिकेचं टायटल ट्रॅक हे गाऊन दाखवतात आणि ते टायटल ट्रॅक खूपच छान आहे बरं का. नक्की टीव्हीवर बघा. आता या गिरिजाच्या वडिलांना बोलवण्यात येते. ऍक्च्युली हे गिरिजाचे खरे वडील नाहीयेत. त्यांनी गिरिजाला फक्त सांभाळलंय आणि सुरुवातीला असं दाखवलं होतं की ते गिरिजाला खूप त्रास देत असतात बरं का. आणि अचानक त्यांना गिरिजाबद्दल माया वाटतेय हे बघून मला जरा नवल वाटलं. पण आता तिच्या वडिलांचा असा छान असा परफॉर्मन्स बघून गिरिजा भाऊक होते. तिचा भाऊ, तिची मैत्रीण असे सगळे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आणि इकडे बघा ही आत्या त्या मुलाला भेटते आणि विचारते सांगितलेलं काम तू केलंस का. तो मुलगा म्हणतो हो काम अगदी चोख केलंय. आणि त्या गिरिजाच्या मैत्रिणीचा व्हिडिओ तो दाखवतो. मग आत्या म्हणते आता तुला सांगितलंय तसंच पुढे कर आणि कामात अजिबात कुचराई करू नकोस, व्यवस्थित प्लॅन एक्झिक्यूट कर. आता ते त्या गिरिजाला किडनॅप करून जंगलात नेणार आहे. आता ते सगळं तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. पुढे आता सायली आणि अर्जुन या दोघांचा परफॉर्मन्स झालाय. रुद्रने स्वतः सांगितलंय की आता माझे बेस्ट फ्रेंड सायली आणि अर्जुन इथे परफॉर्म करणार आहे. तुला पाहता आजही वाटे या मनी चांदणे, ते गाणं नाही का पुणे मुंबई पुणे या सिनेमातलं, त्या गाण्यावरती अर्जुन आणि सायलीने खूप सुंदर परफॉर्मन्स केलाय. नक्की बघा प्रेक्षकांनो. आता बघा इकडे रुद्र त्याच्या आत्याला म्हणतो आत्या तू खुश आहेस ना ग माझ्या लग्नामुळे, मग तूही काहीतरी परफॉर्मन्स कर ना. मग ती आत्या म्हणते अरे हो मी खुशच आहे. दाखवायसाठी बोलते ती आत्या. हो रुद्र मी खुश आहे, मी का नाराज असू, तुझं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं ना मला. चल आता सगळ्यांना नाचवते. असं म्हणून त्यांनी आता प्रिया आणि त्या सावीला पण सोबत घेतलंय आणि काहीतरी वेगळंच गाणं आहे या दोघींचं. त्या गाण्यावर त्या नाचल्यात. त्यानंतर शेवटचं नृत्य होतं ते गिरिजा आणि रुद्रचं. डान्सचं परफॉर्मन्स सुंदर झालंय. पण अचानक शेवटी गिरिजाला छकुली असा आवाज येतो आणि गिरिजा त्या आवाजाच्या म्हणजे तिला एकटीलाच आवाज ऐकू येतो आणि ती बेशुद्ध होते. सायलीला होतं ना एक्झॅक्टली तसंच होतं तिला. मग आता त्या सासूबाई विचारतात का गं बाई काय झालं गिरिजा, काय त्रास होतोय तुला, अशी कशी बेशुद्ध पडली तू. सगळे विचारपूस करत असतात तिची. डायरेक्ट ती अशी बेडरूम मध्ये झोपलेली दाखवली आहे. सायली म्हणते गिरिजा पाणी घे. काय ग काय झालं गिरिजा, काही त्रास वाटतोय का. मग गिरिजा म्हणते सायली ताई अगं मला पुन्हा ते भास होत आहेत, छकुली असा आवाज येत होता. आता या गिरिजाच्या सासूबाईला कळलंय प्रेक्षकांनो. जे नशीबवान ही मालिका बघतात त्यांना माहित असेल की या नागेश्वरचा जो भूतकाळ होता तो काय आहे. नागेश्वरने छकुली म्हणजे या गिरिजाच्याच आई वडिलांना मारून टाकलेलं आहे. आता त्या विचारतात गिरिजाला खरंच तुला छकुली आवाज येत होता. गिरिजा म्हणते हो मला सारखा छकुली आवाज येत होता पुन्हा. मग त्या कल्पनाताई म्हणतात काय ग अगं काही बाहेरचं बादलं बिदलं तर नसेल ना. मग त्या गिरिजाच्या सासूबाई म्हणतात नाही तसं काही नसेल, पण त्यांना मनातून आता खूप भीती वाटते. सायली गिरिजाला म्हणते गिरिजा तू आता आराम कर, तुला ना त्रास होतोय बघ. गिरिजा म्हणते पण मला असे भास का होत असतात. सगळेजण अगदी साशंक नजरेने बघताय काय असेल काय नाही. रुद्रला पण टेन्शन आलंय काय नाही. रुद्र तरी म्हणतो तुम्ही आराम करा गिरिजा आता. दोनदा तीनदा असं झालंय. असो, तर आता सगळेजण बाहेर जातात रूमच्या, म्हणजे तिथे आहेत ते बाकीचे. या सासूबाई बाहेर जातात आणि त्यांच्या नवऱ्याला आवाज देतात नागेश्वरला, अहो इकडे या जरा, तुम्हाला कळतंय का हे सगळं काय होतंय. नागेश्वर म्हणतात काय बोलताय तुम्ही, आम्हाला काही समजत नाहीये. मग त्या आठवण करून देतात त्या भूतकाळाची नागेश्वरला आणि म्हणतात तुमच्या भूतकाळाच्या वाईट सावल्या आता आपल्या रुद्रच्या भविष्यावर पडणार आहेत. नागेश्वर म्हणतात म्हणजे काय बोलताय तुम्ही. मग त्यांना तो खून आठवून दिलाय की त्यांनी कसा प्रॉपर्टीसाठी खून केलाय. म्हणजे हे ऍक्च्युली त्या छकुलीच्या वडिलांकडे कामाला होते नागेश्वर. आणि आता तो सगळा भूतकाळ आपल्याला इथे त्यांनी रिव्हील केलाय प्रेक्षकांनो या महासंगम मध्ये. नागेश्वरने कशा पद्धतीने याच घरात जिथे नागेश्वर सध्या राहतोय ना त्याच घरामध्ये छकुली म्हणजे या गिरिजाच्या आई वडिलांचा खून केला होता. तो सगळा भूतकाळ नागेश्वरला आठवतो. तुम्हाला जर माहित नसतील तर या मालिकेचे पहिले एपिसोड तुम्ही हॉटस्टार ऍप्लिकेशनवर बघा. छान दाखवलाय त्यांनी तेव्हापासून हा सगळा सीन. असो,
आता त्या रुद्रच्या आई म्हणतात, आठवतंय ना तुम्हाला हे सगळं काय होतंय? गिरिजाला छकुली छकुली आवाज येत आहेत. मला तर वाटतंय की ते भूत जागं झालंय भूतकाळातलं. आता असं म्हणल्यावर नागेश्वर म्हणतात, काही पण बोलू नका आणि नसते विषय काढू नका. ते भूतबीत काही नसतं, काही बोलता आपलं. पण त्या म्हणतात, नाही तुम्ही काही म्हणा, पण मला जाणवतंय की भूतकाळ पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, असं ते घाबरून देतात नवऱ्याला मुद्दाम. पण ते नागेश्वर कसले घाबरतात, ते त्यांनाच धमकवत असतात. तेवढ्यात रुद्र येतो आणि म्हणतो, काय हो काय झालं आबासाहेब, काय म्हणताय तुम्ही आईसाहेबांना की विषय काढायचा नाही? मग लगेच ते नागेश्वर म्हणतात, काही नाही हो चिरंजीव, तुमच्या आई उगाच काही, तुमच्या आईसाहेबांना वाटते की अपशकून झाला, असं काही नसतं. तेच समजवत होतो तुमच्या आईसाहेबांना, तुम्हीच सांगा समजून आता. लगेच रुद्र म्हणतो, हो आबासाहेब काही काळजी करू नका, आम्ही आलोच जरा. असं म्हणून आता अर्जुन आणि रुद्र निघून जातात तिथून. मग ते नागेश्वर त्यांच्या बायकोला धमकवतात, एक लक्षात ठेवा, भूतकाळातले भूत आणि ते लोक मी तेव्हाच मारून टाकलेले आहेत, पुन्हा हा विषय काढायचा नाही माझ्या समोर, असं त्यांना धमकवतात आणि निघून जातात. पण तरी रुद्रच्या आईला खूप भीती वाटते. इकडे आता तो जो माणूस निवडलाय ना त्या आत्याने गिरिजाला किडनॅप करायला, ज्याला गिरिजाशी लग्न करायचंय, तो माणूस गिरिजाच्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो, झाली का ग तयार, तुझी तयारी तर मी पाहिली, असं म्हणून आता तिचा तो व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये ती चेंज करत असते. आता ती घाबरते आणि म्हणते, हे काय केलंस तू, का केलंस? आता हा मुलगा त्या गिरिजाच्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करत म्हणतो, मी जे सांगेल ते कर, नाहीतर अख्ख्या गावामध्ये तुझा व्हिडिओ व्हायरल करतो. मग ती लगेच घाबरते आणि म्हणते, असं नको करू रे, तुला काय पाहिजे? मग तो म्हणतो, मला जे पाहिजे ते तुला सांगतो, तेवढं करायचं, मग मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल, असं तिला धमकवतो प्रेक्षकांनो. मग ती म्हणते, तुला काय पाहिजे? आता त्याने सांगितलंय की तू गिरिजाच्या तोंडावर औषध लावायचं, गिरिजाला तिथे घेऊन यायचं, मी सांगेल तिथे. आता ही म्हणत असते, असं का करतोयस तू गिरिजासोबत, काय वाईट केलंय तुझं आम्ही, असं म्हणतच असते ती. तेवढ्यात तिथून रुद्र येत असतो. ती मोठ्याने ओरडणार असते रुद्रला, रुद्र रुद्र, पण आता तो मुलगा तिचं तोंड दाबतो. रुद्र आणि अर्जुन समोरून जात असतात, पण या मुलाने मुद्दाम तिला असं कोपऱ्यात नेऊन दाबलंय, जेणेकरून तिचा आवाज येऊ नये, रुद्रला कळू नये म्हणून. आणि रुद्रला काहीच कळत नाही. रुद्र निघून जातो तिथून आणि आता तो तिला धमकवतो, कोणाला काही सांगितलंस ना याद राख, तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढीन, जे सांगितलंय ते चुपचाप कर, नाही केलंस तर याद राख गाठ माझ्याशी आहे, असं म्हणतो आणि तिला मुद्दाम ब्लॅकमेल करतो. आता आपल्याला उद्याच्या भागात ते बघायला मिळणार आहे की ही गिरिजाची मैत्रीणच तिला घेऊन जाते जंगलामध्ये. आता पुढचा सीन बघा, इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय तुम्ही. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आज मालिकेमध्ये खूप गाणं होतं, म्हणजे डान्स होता, नृत्य होता, म्हणून आजचा हा आपला महासंगमचा एपिसोड रिव्ह्यू छोटा झालाय बरं का. सायली अर्जुन आता बाहेर येऊन असे गप्पा मार. अर्जुन म्हणतो, गिरिजा झोपली ना? सायली म्हणते, हो झोपली, पण हे लग्न पार पडल्याशिवाय काही झोप लागणार नाही आपल्याला. अर्जुन म्हणतो, हो ना, आपल्याला मैपत तिथे दिसला, आपण तिथे शहानिशा करायला हवी होती. सायली म्हणते, हो ना, आपण आउट हाऊस मध्ये तिथे बघायला हवं होतं ना, नाही म्हणजे काही कळलं असतं तर. अर्जुन म्हणतो, माझ्याकडे ना एक आयडिया आहे सायली. सायली म्हणते, कुठली? अर्जुन म्हणतो, यांच्याकडे इव्हेंटची लिस्ट असेल ना, म्हणजे इन्व्हिटेशनची, जर त्या लिस्टमध्ये महिपतचं नाव असलं तर कळेलच आपल्याला. आता अर्जुनने असं सांगितल्यावर सायली म्हणते, वा वकील साहेब, अशी कल्पना माझ्या नवऱ्याला सुचू शकते. अर्जुन म्हणतो, हो पण सायली, आपल्याला आता अलर्ट राहावं लागणार आहे आणि गिरिजाला एकटंच सोडू नकोस, फक्त उद्या दुपारपर्यंत, मग सगळं व्यवस्थित होईल. सायली म्हणते, हो व्यवस्थितच होणार आहे, देवी आईच्या कृपेने सगळं छान होईल. आणि प्रेक्षकांनो, या सीनवर त्यांनी हा एपिसोड आजचा महासंगमचा संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला थरार बघायला मिळणार आहे की गिरिजाला असं तिची मैत्रीण घेऊन जाते जंगलामध्ये आणि आता तिच्या सासूबाई जेव्हा ऐन लग्नाच्या वेळी येतात त्या तिला घ्यायला, तेव्हा ती रूम मध्ये नसते. मग सगळीकडे गाजावाजा होतो. रुद्रला असं सांगण्यात येतं की ती पळून गेली आहे. गिरिजाच्या नावाने चिठ्ठी लिहिण्यात येते बेडरूम मध्ये की मी जातीये, मला हे लग्न करायचं नाहीये. नागेश्वर चिडतात आणि म्हणतात, पाहिलं का, त्या पोरीनं दगा दिला. रुद्र, तू काळजी करू नको, ती पोरगी पातळात जरी लपलेली असेल तरी मी तिला घेऊन येईल, असं ते म्हणतात. पण रुद्र आता म्हणत असतो की मला नाही लग्न करायचंय आबासाहेब. आता त्याने त्याचा फेटा काढलेला असतो. तेवढ्यात अर्जुन येऊन त्याच्या कानात काहीतरी सांगतो आणि तो रुद्र खूप चिडतो. आता उद्याचा भाग आपल्याला बघायला मिळेलच प्रेक्षकांनो. आजचा हा भाग कसा वाटला ते सांगा. आणि हो, महत्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला हा पूर्ण एपिसोड एन्जॉय करायचा असेल त्यांनी नशीबवान या मालिकेवर जा. हॉटस्टार ऍप्लिकेशन मध्ये सगळे हे महासंगम एन्जॉय करा. या महासंगमचा शेवटचा भाग आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या महासंगमचे एपिसोड वेळेवर येत नाहीत, केव्हाही येतात, असो म्हणा, येऊ द्यात केव्हाही, आपल्याला कधीतरी ऐकायचंच आहे. तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, धन्यवाद.